हॅलो फ्रेंड्स, आज आपण इन्शुरन्स क्लेम त्यातील लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी यामधील अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचं तुम्ही. फायर ऑकर्ड इन द बिझनेस प्रिमायसेस ऑफ मेसर्स बेसहारा ऑन 15/10/2004. डेट ऑफ फायर दिले आपल्याला 15/10/2004. From the following particulars, find out loss of stock and prepare a claim for insurance company. आपल्याला स्टॉक दिलाय, परचेसेस दिलेत, सेल्स दिलेत, पुन्हा स्टॉक दिलेला आहे, परचेसेस दिलेत आणि सेल्स दिलेले आहेत. द स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ कॉस्ट प्राइस. म्हणजे स्टॉकचे व्हॅल्युएशन हे 90% आहे, ते आपल्याला 100% मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 90% म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे. किती टक्क्याने कमी दाखवलं आपल्याला? 10% कमी दाखवलाय. मग आपल्याला 100% करायचं आहे. द स्टॉक सेव्ह म्हणजे सॅल्वेज गुड्स म्हणतो आपण. किती रुपये दिले? 10,000 रुपये. अमाऊंट ऑफ पॉलिसी दिले 31,500 अँड देअर वॉज ॲव्हरेज क्लॉज. पाहूया आता सिंपल एक्झाम्पल आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा डेट ऑफ फायर घेतली आपण. डेट ऑफ फायर किती आहे? 15/10/2004. आता त्याच्यानंतर आपण लास्ट इयर आणि करंट इयर शोधून काढतो. मी सांगितलं लास्ट इयर 12 महिन्याचं असतं, करंट इयर 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी असतं, कारण की व्यवसायाला आग केव्हा लागलेली आहे त्याच्यावर करंट इयर अवलंबून असतं. स्टॉक 1/1/2003 म्हणजे 1 जानेवारीचा स्टॉक आहे, म्हणजे वर्ष जानेवारी ते डिसेंबर आहे. हे लक्षात घ्या. वर्ष कसे आहे? जानेवारी ते डिसेंबर. आणि 2004ला व्यवसायाला आग लागली म्हणजे मागचं वर्ष 2003 असणार आहे आणि चालू वर्ष 2004 असणार आहे. मग मागचं वर्ष कसं असणार आहे? 1/1/2003 ते 31/12/2003 आणि चालू वर्ष कसं असणार आहे? मग 1/1/2004 ते डेट ऑफ फायर घ्यायचे. आग लागलेली तारीख. आग लागलेली तारीख किती आहे? 15/10/2004. मग मागील वर्ष आहे ते 12 महिन्याचं होणार आहे, 12 मंथचं. आणि चालू वर्ष आहे हे 12 महिन्यापेक्षा कमी. मग इथे साधारण 9 महिने 15 दिवसाचं साधारण करंट इयर चालू वर्ष होतं. हे किती महिन्याचं होईल? हे 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी असणार आहे. आता या मंथचा आपल्याला काही उपयोग होणार नाही येते, फक्त हा पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. ह्या मंथचं कॅल्क्युलेशन आपल्याला सेकंड मेथडमध्ये मात्र महत्त्वाचं आहे, म्हणून ते तुम्हाला आता मी लिहून देतो. आता आपण जे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं आहे तो लास्ट इयरचा करायचा. लास्ट इयरचा म्हणजे 31/12/2003 पर्यंतचा करायचा आहे. 31/12/2003 पर्यंतचा आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केला आहे. मग चेक करूया आता कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेत. स्टॉक ऑन 1/1/2003 म्हणजे मागच्या वर्षीचा सुरुवातीचा स्टॉक आहे. म्हणजे कोणता स्टॉक आहे हा? ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. पण मी त्याची रक्कम लिहिणार नाही आता. का रक्कम लिहिणार नाहीये? तर हा स्टॉक जो आहे हा स्टॉक आपल्याला 90% दिला आहे, तो 100% मध्ये कन्वर्ट करायचा आहे. फक्त स्टॉक, परचेसेस आणि सेल्स नाहीत. परचेसेस 2003चे दिलेले आहेत, मग ते लिहितो मी टू परचेसेस. आणि याच्यावर खाली कुठे परचेसेसवर ॲडजस्टमेंट नाही आहे. किती रुपये परचेसेस आहेत? 61,000 रुपये. सेल्स दिलेले आहेत. सेल्स 2003चे मी क्रेडिट साईडला दाखवतो. किती आहेत सेल्स? 90,000 रुपये सेल्स आहेत, ते मी क्रेडिट साईडला दाखवले. स्टॉक ऑन 31/12/2003 म्हणजे शेवटचा स्टॉक आहे वर्षाच्या, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक. आणि याचीही किंमत मी लिहिणार नाही आहे, कारण की हा 90% दिलेला आहे. आता परचेसेस फ्रॉम 1/1/2004 ते 15/10/2004 म्हणजे करंट इयरचे परचेस आणि करंट इयरचे सेल्स आहेत, ते आपण पुढच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेणार आहोत. इथली इन्फॉर्मेशन संपली. आता ॲडजस्टमेंट काय वाचूया. द स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ कॉस्ट प्राइस. मग द स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ कॉस्ट प्राइस म्हणजेच स्टॉक आपणास 90% दिलेला आहे, 10% कमी दिलेला आहे. 90% दिलेला आहे म्हणजे 10% कमी दिला आहे. मग इथं आपण लिहूयात स्टॉक, इथं लिहूयात आपण व्हॅल्युएशन किती टक्क्याने सांगितलंय? 90%. आणि इथे लिहूयात आपण कॉस्ट. कॉस्ट किती टक्के घेतो? नेहमी आपण 100%. आता स्टॉक कोणकोणते आहे? 1/1/2003चा म्हणजे ओपनिंग स्टॉक. 90% व्हॅल्युएशन किती रुपये दिले आपल्याला? 15,300. तर 100%ला किती? तिरकस गुणाकार करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मगाशी मी सांगितलं, याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आपण 15,300 गुणिले 100 भागिले 90. 15,300 गुणिले 100 भागिले 90 म्हणजे किती रुपये रक्कम आलेली आहे? 17,000. म्हणजे इथे आपण स्टॉकची रक्कम 17,000 घेणार आहोत. पुन्हा एकदा स्टॉक, अजून एक स्टॉक दिलेला आपल्याला 31/12/03चा
31/12/03 आणि 31/12/03 स्टॉक किती आहे 13,500 रुपये. 13,500 हा सुद्धा 90% नाही, तोही कन्वर्ट करूयात. कसा गुणाकार करणार 13,500 गुणिले 100 भागिले 90 म्हणजे रक्कम येणार आहे त्याची 15,000 रुपये. म्हणजे हाही स्टॉक घेताना आपण 15,000 रुपयाने घ्यायचा आहे. बघा 15,300 आणि 13,500 त्याच्याऐवजी 15,300 ऐवजी किती घ्यायचे 17,000, 13,500 ऐवजी किती घ्यायचे 15,000. मग या व्हॅल्यूज जर काही आपण 15,300 ऐवजी आपल्याला किती रुपये दाखवायचे होते 17,000 आणि 13,500 ऐवजी आपल्याला किती रुपये दाखवायचे होते 15,000 रुपये दाखवले. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपण या पद्धतीने दाखवला. आता लास्ट इयरचा जो ट्रेडिंग अकाउंट आहे तो आपण काय करतो क्लोज करतो. म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची रक्कम येणार आहे. क्रेडिट साईडची बेरीज नेहमीच जास्त असते 1,05,000 1,05,000. डेबिट साईडला फरक येतोय त्याला आपण स्टार करून म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन स्टार करूयात, अंडरलाईन करूयात. याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणू शकतो. 60, 70, 78,000 78, 85, 27,000 म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती आला 27,000. मागील वर्षाचा ट्रेडिंग अकाउंट संपला. आता या ग्रॉस प्रॉफिटवरून आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करतो. मग जीपी रेशो इज इक्वल टू काय सूत्र आहे त्याचं ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट किती आलेला होता आता 27,000 भागिले सेल्स किती आहे 90,000 गुणिले 100 म्हणजे जीपी रेशो आपल्याला किती टक्के मिळालेला आहे 30%. 9-27 30% जीपी रेशो मिळालेला आहे. आता करंट इयरच्या ट्रेडिंग अकाउंट ज्या तारखेला व्यवसायाला आग लागली त्या तारखेला आपल्याला किती रुपयाचा माल व्यवसायात शिल्लक होता ते शोधून काढायसाठी त्यासाठी आपण करंट इयरचा ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. आता हा जो करंट इयरचा ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करणार आहोत हा कोणत्या बेसिसवर करणार आहोत तर करंट इयरची तारीख किती 1/1/2004 ते 15/10/2004 बरोबर. करूयात. आता मागील वर्षीचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे या वर्षीचा काय असतोय ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक एक्झाम्पलमध्ये बघून लिहिली तर तुमची रक्कम चुकू शकते. आपण या व्हॅल्यूज चेंज केलेल्या आहेत 90% चे 100% केलेल्या आहेत लक्षात ठेवा. म्हणजे इथे आले 15,000 रुपये हाच घ्यायचा आहे. आता परचेसेस फ्रॉम 1/1/04 ते 15/10/04 सापडले का 1/1/04 ते 15/10/04 किती आहेत परचेसेस इथे व्हॅल्यू राहिलेले आहे 73,500 पाहिजे. मग टू परचेसेस 73,500 टू परचेसेस 73,500 याच्यामधले व्हॅल्यूज मी इथं लिहून ठेवतो 73,500 आणि 75,000 अशी व्हॅल्यू याची व्हॅल्यू सुद्धा लक्षात आली नसेल तर इथं लिहून ठेवतो मी 13,500. बाकी या व्हॅल्यूज तुमच्या बरोबर आहेत. परचेसेस 73,500 सेल्स किती आहेत 75,000 रुपये सेल्स आहेत. आणि सेल्स कुठे दाखवतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो बाय सेल्स आणि सेल्सची व्हॅल्यू किती आहे 75,000. यानंतर कोणती इन्फॉर्मेशन नाही आहे परंतु अजून एक व्हॅल्यू आपण शोधून काढू शकतो आणि ती व्हॅल्यू कोणती असते टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ही बॅलन्सिंग फिगर नाही आहे तर ते पर्सेंटेज दाखवायचे किती टक्के पर्सेंटेज आहे ना 30% ऑफ. चालू वर्षाचं सेल्स किती आहे 75,000. मग 75,000चा 30% कॅल्क्युलेट करा 75,000 गुणिले 30% 22,500 म्हणजे इथे रक्कम आली 22,500. आणि आता करंट इयरचा ट्रेडिंग अकाउंट तुम्ही जर क्लोज केला तर तुम्हाला क्रेडिट साईडला फरक येईल त्याला कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणतो. डेबिटची बेरीज 15,000 प्लस 73,500 प्लस 22,500 म्हणजे डेबिटची बेरीज किती आहे 1,10,000. तीच आपण क्रेडिट साईडला लिहिली 1,10,000 आणि 1,11,000 आले 1,11,000 आहे 1,11,000 1,11,000 आणि त्यातून 75,000 वजा केले तर फरक किती येणार आहे 36,000 रुपये. हा फरक आला त्याला आपण काय म्हणतो बाय कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. बाय कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर स्टार करूयात आपण अंडरलाईन करूयात कंसात त्याला आपण म्हणूयात बॅलन्सिंग फिगर.
या पद्धतीने आपण कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर शोधून काढलेला आहे. आता यानंतरचा पॉईंट लक्षात घ्यायचा. आपण पुढची स्टेप करणार आहोत. आता पुढची स्टेप अगदी सिंपल आहे. काय करायचं आपल्याला, लॉस ऑफ स्टॉक शोधून काढायचा आहे. आणि हा लॉस ऑफ स्टॉक, त्यासाठी काय सूत्र वापरतो आपण, कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस सॅल्वेज गुड्स, मग कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आत्ता शोधून काढला होता आपण. किती रुपये आला होता, 36,000. सॅल्वेज गुड्स उदाहरणामध्ये दिलेला होता. किती रुपये दिलेला होता, 10,000 रुपये. 36,000 वजा 10,000 म्हणजे इथे 26,000 रुपये आपल्याला काय मिळालं, लॉस ऑफ स्टॉक मिळालेला आहे. आणि यानंतर शेवटची स्टेप, ॲव्हरेज क्लॉस त्यासाठी क्लेमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक किती मिळाला होता आपल्याला, 26,000 गुणिले पॉलिसी अमाऊंट किती दिलेली आहे, 31,500 अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवाइड बाय आपल्याला कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर दिलेलं आहे. कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे शोधून काढले आपण मगाशी, 36,000 रुपये. 36,000 रुपये. मग करूयात आता कॅल्क्युलेशन. 26,000 गुणिले 31,500 भागिले 36,000 म्हणजे आपली क्लेमची व्हॅल्यू किती येणार आहे, 22,750. या पद्धतीने आपण क्लेम कॅल्क्युलेट करू शकतो. ह्याच्या आधी आपण ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकचं कॅल्क्युलेशन पाहिलं होतं. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करावे लागते. हे सर्व एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघा, पहिली स्टेप आधी डेट ऑफ फायरवर आपण करंट इयर लास्ट इयर शोधून काढतो. मग लास्ट इयरचा ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची रक्कम मिळते. त्याच्यावरून GP रेशो कॅल्क्युलेट करतो आपण. त्याच्यानंतर करंट इयरचा ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट आपल्याला माहिती असतो, तो टक्केवारीने काढतो. आणि कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर ही बॅलन्सिंग फिगर असते. आणि त्याच्यानंतर लॉस ऑफ स्टॉक आणि अमाऊंट ऑफ क्लेम हे आपण कॅल्क्युलेशन करतो. थँक्यू.